वरती उभा राहण्याचं कारण काय तर ज्यावेळी अख्ख्या जगाचा मालक साक्षात पांडुरंग ज्यावेळी पुंडलिकाला भेटायला आला त्यावेळी पुंडलिक काय करत होता, आई वडिलांची सेवा. तेव्हा त्या भक्त पुंडलिकाने काय केलं, समोर असलेली वीट फेकली आणि त्या विटेवरती गेली. 28 युग भगवंत उभा आहे. आपल्याला ह्या कलियुगात या ठिकाणी तरुण वर्ग देखील भरपूर आलाय. मी सुद्धा एक तरुण आहे, म्हणजे असं काय नाही मी मोठा ज्ञानी आहे. आज तुमच्यापेक्षा मी लहान असून पण तुम्हाला प्रबोधन करण्याचं मला हे सौभाग्य मिळालं. हे कशामुळे, ही बुवा म्हणून जी पदवी, ही खुर्ची मिळाली, ही कोणामुळे, आई वडिलांची पुण्याई, तुमच्यासारखे रसिक मायबापांचे आशीर्वाद आणि गुरु ज्याच्या पाठीशी उभा असतो ना भक्कम, त्याला कधी घाबरायची गरज नसते. त्याच्यामुळे ते पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होता. त्यावेळी भगवंत जेव्हा भेटायला आला त्यावेळी पुंडलिकाने काय केलं, वीट फेकली आणि त्या विटेवर गेले. 28 युग भगवंत उभा आहे. म्हणजे आपल्याला पुंडलिकाकडून ह्या कलियुगात काय घ्यायचं आहे, तर देवापेक्षा जर श्रेष्ठ कोण असेल तर आपले आई वडील, आणि आई वडिलांची सेवा करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. एकदा जोरदार टाळ्या आपल्या आई वडिलांसाठी वाजवा. थोडक्यात ही वीट म्हणजे काय आहे, ही वीट कशी तयार झाली आणि कशामुळे झाली थोडक्यात सांगतो आणि रूपाच्या अभंगाला सुरुवात करतो. कारण ज्यावेळी इंद्र आणि चंद्र, लक्षात घ्या, इंद्र आणि चंद्र ह्या दोघांनी काय केलं, अहिल्याला भ्रष्ट करायला हे दोघ जण निघाले. आणि हे लक्षात कोणाच्या आलं, गौतम ऋषींच्या हे लक्षात आल्यानंतर गौतम ऋषींनी काय केलं, इंद्राला शाप दिला आणि चंद्राला पण शाप दिला. चंद्राला सांगितलं की तू काळा पडशील, आणि इंद्राला सांगितलं तुझ्या संपूर्ण अंगावरती कोड उठतील आणि तू विद्रूप दिसायला लागशील. शापाप्रमाणे चंद्र काळा झाला आणि इंद्राच्या संपूर्ण अंगावरती कोड उठले, इंद्र विद्रूप दिसायला लागला. आता इंद्र म्हणजे कोण, देवांचा राजा. आता तो जर असा विद्रूप दिसायला लागला तर त्याला राजा म्हणणार कोण. शेवटी आता हे कोड घालवायचे कसे, हा शाप घालवायचा कसा, म्हणून त्याने सगळी तीर्थयात्रा केली. पण त्याच्या अंगावरचे कोड काही निघून जात नव्हते. शेवटी त्याने शंकराची उपासना केली. शंकर महादेव त्याला प्रसन्न झाले आणि त्याला सांगितलं, एक लोखंडाचा दंड, एक लोहदंड त्याच्या हातात दिला आणि सांगितलं, हा लोखंडाचा दंड घे आणि ह्या पृथ्वीवरच्या सगळ्या तीर्थयात्रा कर. ज्या ठिकाणी हा लोखंडाचा दंड पाण्यात तरेल, पाण्यात टाकल्यावर वरती येईल, त्या ठिकाणी बसून भगवंताची उपासना कर, तर तुझ्या अंगावरचे कोड निघून जातील. एक लक्षात घ्या, एखादं छोटंसं नाणं जरी आपण पाण्यात टाकलं तरी ते वरती येत नाही. सांगितल्याप्रमाणे इंद्राने तो हातात लोखंडाचा दंड घेतला आणि सगळे तीर्थयात्रा करायला लागला, परंतु त्याच्याने काहीच जमेना. शेवटी वैतागला, चालत चालत फिरत फिरत पंढरपुरात आला. पंढरपुरात आल्यानंतर आपल्याला पंढरपुरात जर कोण गेलं असेल तर त्यांना माहिती आहे, लोहदंड असं पंढरपुरात एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याने तो लोखंडाचा दंड पाण्यात टाकला आणि तो तरला आणि त्या ठिकाणी बसून त्याने भगवंताची उपासना केली. साक्षात पांडुरंगाने त्याला दर्शन दिलं. त्याच्या डोकीवर हात ठेवल्यानंतर त्याच्या अंगावरचे संपूर्ण कोड निघून गेले. इंद्र जसा राजा होता तसा दिसायला लागला, परंतु इंद्रदेव त्याच्यावर थांबला ना. इंद्राने काय सांगितलं, भगवंता मला असं काहीतरी दे, मला असं काहीतरी दे की अखंड आयुष्यभर माझं नाव तुझ्याबरोबर लागेल. तेव्हा पांडुरंगाने काय केलं, जो लोखंडाचा दंड होता त्याची वीट बनवली, जो लोखंडाचा दंड होता त्याची वीट बनवली आणि गेली 28 युग भगवंत ज्या विटेवरती उभा आहे ती वीट आहे. आणि त्या विटेला नाव देखील काय आहे, तर इंद्रवीट. म्हणून त्या विटेचं नाव काय, इंद्राचं नाव त्या विटेला दिलं, म्हणून त्या विटेचं नाव काय, तर इंद्रवीट. हे सध्याच्या घडीला आपल्या तरुण पिढीला सांगणं गरजेचं आहे. बाकी सगळ्या गोष्टी आता रूपावली म्हटल्यानंतर प्रत्येक बुवा सांगते की आता स्त्रीवर्ग म्हटल्यानंतर स्त्रियांना सरकारने बऱ्याचशा योजना सुरू केलेल्या. प्रत्येक बुवा सांगत असतोय की 1500 रुपये मिळतात. पूर्वी अशी कुठे एका ठिकाणी पूजा असली की 4-5 बायका एकत्र आल्या की त्यांचा विषय काय असायचा, गो तुझ्या झिलाचं लगीन ठरला काय. पण आता तो विषय नसता. आता 4-5 बायका एकत्र येले की त्यांचा एकच विषय असतो, गो तुझं मागच्या महिन्याचा 1500 रुपयाचा हप्तो येलो काय. ही सध्याची परिस्थिती आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की त्या मुंबईसारख्या ठिकाणी जेव्हा आम्ही राहतो ना तेव्हा आपलं जीवन किती बेकार झालंय. आता गॅस सिलेंडर एवढी परिस्थिती बिकट आहे, पेट्रोलला पण लाईन लागलेली आहे. त्याच्यामुळे ह्याच्या पुढे आता लॉकडाऊन होतं की नाही आपल्याला माहिती नाही, पण होऊ नये परमेश्वराच्या कृपेने. कारण आपण प्रामाणिकपणे भगवंताची जर सेवा केली, कारण आता मी स्वतःच सांगतो, आम्ही जेव्हा मुंबईसारख्या ठिकाणी राहतो, आता मी कामाला मुंबईत अंधेरीला आहे, त्या दिवशी एवढी भयानक परिस्थिती आमच्या मुंबईची झाली, बाहेर पडलो तरी परत घरी माणूस येईल का याची आशा नाही. त्या दिवशी असं माझं ऑफिस, बाजूला एक ऑफिस, आणि तुम्हाला एवढी वाईट गोष्ट सांगतो, बाजूच्या ऑफिसमध्ये शॉर्ट सर्किट झालं, सगळे जळून मेले. विचार करा, सगळे जळून मेले.
फक्त एकच माणूस वाचला, एकच माणूस वाचला. कसा बसा कापत कापत घरी आला, डोक्याला हात लावून बसला. आता साहजिक आहे, आपला नवरा एवढा घाबरत घरी आलाय. हे बघितल्यानंतर बायको आली किचनमधून, पाण्याचा तांब्या घेऊन त्याच्या हातात दिला. एक तांब्या पाणी प्यायल्यानंतर त्याला बायको विचारते, हो झाला तरी काय? अगो म्हणता, काय तुका सांगा, माझ्या ऑफिसमध्ये म्हणतात शॉर्ट सर्किट झाला, त्या आग लागल्या आणि सगळे म्हणतात जळून मेले, मी एकटाच म्हणता वाचलंय. तर ती बायको म्हणता, हो माझी पुण्याई चांगली म्हणून तुम्ही वाचलात, फक्त एक उत्तर द्या, एवढे सगळे जळून मेले, तुम्ही एकटाच वाचलात तरी कसे? तर तो म्हणता, बाकी काय नाही, अगं तंबाखू खाल्ला होता ना, तो बाहेर थुकायला गेलो ना, म्हणून मी वाचलो. आणि एवढं पण ऐकल्यावर तो माणूस गप राहणार. तो म्हणता, अगो जेवढे या आगीमध्ये जळून मेले तेवढ्या सगळ्यांका सरकारने म्हणता 50 लाख रुपये कबूल केले. एवढं म्हटल्यावर त्या बाईने लगेच कपाळावर हात मारला. म्हणून म्हणता तुमका सांगितलं होतं, हा वाईट व्यसन सोडून द्या, नाही तर म्हणता 50 लाख रुपये आता माझ्या घरात आले असते. सांगण्याचं तात्पर्य काय, सध्या पैशाला एवढी किंमत आहे, परंतु मला अभिमान वाटतो माझ्या कोकणाचा, माझ्या महाराष्ट्राचा मला अभिमान वाटतो की आपल्या महाराष्ट्रातली स्त्री आपल्या नवऱ्याला पैशासमोर कधीच मोठी ठरवणार नाही. जोरदार टाळ्या आमच्या स्त्री वर्गासाठी वाजवा. सरकारला एवढीच विनंती आहे, 1500 द्या, 2000 द्या, 5000 द्या, 10,000 द्या, 25,000पर्यंत न्या, म्हणजे आमका काही कामात जाऊची गरज नाही. म्हणजे हे फक्त सांगतंय, सांगण्याचं एवढं तात्पर्य. एवढं करण्यापेक्षा सरकारने आज मुंबईसारख्या ठिकाणी 3-3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होत आहेत. मुंबईत काय गावासारख्या ठिकाणी पण आता बलात्कार व्हायला लागलेत. सरकारला एकच विनंती आहे की हे 1500 रुपये देण्यापेक्षा आमच्या स्त्री वर्गासाठी एक सुरक्षा कायदा एक कडक काढा. एवढं आमच्या भाषणातून गेलं तरी भरपूर आहे. या ठिकाणी खानाची बोटं महाराजांनी छाटली. जिता जागता सैतान शाहिस्ते खानाची बोटं महाराजांनी छाटल्यानंतर तो शाहिस्ते खान जिकडे तिकडे सैरावैरा पळतोय, जिकडे तिकडे काळोख पसरलाय, इकडे पळतोय तिकडे पळतोय. पळता पळता त्याची बहीण त्याच्या समोर आली. ती उभी राहिली आणि त्याला सांगते, हुजूर हुजूर दगा हो गया, हुजूर दगा हो गया, ये शिवा मेरी बेटी को उठा ले गया, ये शिवा मेरी बेटी को उठा ले गया. तेवढ्यात त्याची बोटं छाटलेले आहेत, तो रक्तबंबाळ झालेला शाहिस्ते खान थांबला आणि आपल्या बहिणीला सांगतो, अगं तो मराठ्यांचा राजा आहे, तो मराठ्यांचा छत्रपती आहे, तो एखाद्याची बोटं छाटू शकतो, एखाद्याची मुंडकं उडवू शकतो, पण कोणाच्या आया बहिणीवर कधी हात टाकणार नाही. असा माझा राजा होता, असा माझा राजा होता. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. रुबाच्या अभंगाला सुरुवात करूया. पद बनी रसा नि रे 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 आ बनी ध प म ग प म ग रे 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 ग ग म म प प ध ध नि नि रे रे सा. देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल, देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल. देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल, देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटवरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटवरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटवरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटवरी तुळशी हार गळा वास पितांबर तुळशी हार गळा वास पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटवरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी गमधनी सानी धनी र मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुळशी हार वास पितांबर तुळशी हार वास पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटवरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटवरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटवरी ठेवोनिया तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडी मम गम बसानी हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडी मम गम बसानी हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडी तुळशी हार